कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या महासमितीमध्ये हेतूच हा होता की प्रशासन आणि गणेश मंडळ यांच्यामध्ये समन्वय असावा। मात्र गणेश आगमन आणि गणेश चतुर्दशी यांच्या तारखेवरून आता पोलीस प्रशासन आणि मंडळ यांच्यामध्ये काहीतरी तणाव असल्याची चर्चा आहे। या अनुषंगाने आज जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासोबत महासमितीची कोल्हापुरातल्या चर्चा पार पडली। नेमकी काय चर्चा होती, काय सांगाल एकंदरीत आजच्या घडीला काय ISPच्या बरोबर चर्चा झाली? साहेबांच्याबरोबर आमची चर्चा झाली की जे आमचा जे संभ्रम झाला म्हणजे मंडळांचा किंवा सगळ्यांचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा शहराचा असलेला विषय की काय झालं की पेपरला किंवा प्रत्येक मीडियात आलं असं की बाबा ते काहीतरी बंधन घालावले, तर तसं आम्हाला SP साहेबांनी काय तसा बंधनाचं कुठलं उल्लेख वगैरे काही केलं नाही। त्यांचं म्हणणं काय, तुम्ही जे काय करताय ते मी नियमावलीत राहून करा की आम्हाला पण तुमच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्हाला इच्छा वाटत नाही, करत तुम्ही पण कुठं तर काय तर त्याला मर्यादा ठेवा अशी आमची त्यांनी सांगितलं। त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी काय म्हणले की आगमन मिरवणूक जी असतात, आगमन मिरवणूक प्रत्येकाच्या मंडळाच्या असतातच। कारण आगमन मिरवणूक म्हणजे का की गणपती ज्या टायमाला आम्ही एक 4 दिवस मांडवात गणेश मूर्ती आणून ठेवली तर त्याचा ते आतला जे डेकोरेशन असते ते प्रत्येक मंडळाला करायला येते। आणि ज्या टायमाला गणेश आगमन होतं आहे म्हणजे ज्या टायमाला चतुर्थी त्या टायमाला आम्हाला घरातलं गणपती आणायचं असतं, त्यामुळं आम्ही 2-4 दिवस अगोदर गणपती आणतो। ते पण आणतो कशात की पारंपरिक वाद्यातनं कोण म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे नेमवली दिली असतात त्या माध्यमातून काही मंडळं आणतात। मग ते परत आम्ही ते पण SP साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही SP साहेबांना सांगितलं आमचं जे काय विषय आहे ते तिने ते म्हणले की 31 तारखेला आपण तुमची समितीची आणि कोल्हापुरातले खासदार आमदार जे प्रशासन असतील किंवा सगळ्याचं त्यांच्यावर आपले 31 तारखेला मिटिंग ठेवलेली आहे। एकंदरीत समितीचा मेन हेतू आणि प्रशासन असेल महामंडळ यांच्यात कुठंतरी तणाव निवळला पाहिजे असं वाटते का? आजच्या बैठकीत तशी चर्चा झाली? तणाव आता आज निवळलेलाच आहे, कारण गेले 4-5 दिवस आपण जे पेपरमधनं वाचत आहात की आगमन सोहळ्याला प्रशासनानं कुठेतरी बंदी घातली। या संदर्भात मंडळामध्ये संभ्रम निर्माण झाला होता। महासमिती स्थापन होऊन आम्हाला आता यामध्ये 15 दिवस झालेले आहेत, कार्यक्रमही मोठा झाला, पण अचानक पोलिसांनी आमच्याशी चर्चा न करता किंवा मंडळाशी चर्चा न करता डायरेक्ट पेपरला निर्णय दिला होता। त्यामुळं मंडळ आणि पोलीस यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण झाली होती। पण SP साहेबांनी आज आम्हाला बोलवून घेतलं आणि या ठिकाणी त्यांनी सविस्तर चर्चा केली की आगमनावर बंदी म्हणजे काय, की कोल्हापूरमध्ये कधी नाही ते खंडपीठ आलेलं आहे, जज या ठिकाणी राहिला आहे आणि वाहतुकीचा बोजवारा होतो। समजा तुम्ही 8-8, 10-10 दिवस जर गणपती प्रत्येक मंडळ आधी आणून डॉल्बी लावून तुम्ही नाचत असला त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था बघायला लागते आणि कोल्हापूर हे लहान आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडतो। मग ह्या ठिकाणी आमचे पारंपरिक तुम्ही आधी आगमन करणार असला तर अडचण नाही, पण साऊंड आधी लावू नका। आम्ही तुम्हाला साऊंडला म्हणजे ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन न होता गणेश चतुर्थी दिवशी आणि गणेश विसर्जन दिवशी आम्ही साऊंड लावायला परवानगी देणार आहे, ते पण नियमामध्ये। पण आधी जे लावता आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये सगळीकडेच वाहतूक व्यवस्थेतील बोजवारा होतो, यामुळं आम्ही त्या साऊंडसाठी विरोध केला, बाकी कुठल्याही गोष्टीला आमचा विरोध नाही। तुम्ही पारंपरिक वाद्य लावा आणि जागेवर तुमचं काय असेल ते साऊंड लावा आणि नियमानं 10ला तुम्ही बंद करा, आमची कुठलीही हरकत नाही। आम्हाला काय हौस आलेलं नाही की मंडळांवर गुन्हे नोंद करायला। कोल्हापूर पोलीस आणि मंडळ आपण हातात हात घालून काम करायचं आहे असा त्यांचा संदेश आहे आणि आम्हालाही तो पटलेला आहे। कारण आमचं समितीचं धोरणच ते आहे की आपण भविष्यात पुढं हळूहळू आपल्या संस्कृती आपला धर्म टिकला पाहिजे, या पद्धतीनं आपली मुलं त्या मार्गाला चांगल्या मार्गाला गेले पाहिजे आणि लगेच काय बदल होत नाही कुठल्या गोष्टीचा, पण हळूहळू हा बदल निश्चित दिसेल आणि कोल्हापूर एक चांगल्या पारंपरिक मार्गाला येईल ही या माध्यमातून आमची सुरुवात आहे। एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे, आम्हालाही तो निर्णय पटलेला आहे आणि जे मंडळांना हौस आहे साऊंडची ती त्या गणेश चतुर्थी आणि विसर्जन दिवशी दिलेले आहे की, त्यामुळं मंडळांनी पण कोल्हापूरवाल्यांनी प्रशासनाला पण सहकार्य करणं गरजेचं आहे। ते म्हणतात ना आधी तुम्ही पारंपरिक काढा, तर काय अडचण आहे, एकदा आपण पण एक पाऊल त्यांना मागं जाऊन त्यांना सहकार्य करायला काहीच अडचण नाही। कारण आपलं कोल्हापूर आहे, आपण मनोज कुमार शर्मांना खांद्यावर घेऊन नसलेले माणसं आहे SPना, त्यामुळे आपण सहकार्य करूया आणि कोल्हापूर ह्याच्यासाठीच ओळखलं जाते। आपण पाहिलं असेल एकंदरीत महासमिती असेल किंवा जिल्हा पोलीस प्रमुख असेल यांच्यामध्ये झालेली चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे आणि वातावरण कुठंतरी निवळलं आहे असे आजच्या घडीला वातावरण आहे। स्टुडंटसाठी कोल्हापूरहून सुमित तांबेकर।